जीवनाला नवी दिशा देणाऱ्या भावनांची दुनिया या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नात्यासंदर्भात माहिती. आजच्या विषयाचं नाव आहे नाती जपायची असतात, जिंकायची नसतात. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात एखादं असं नातं होतं का जे तुमच्या जगण्याचं कारण होतं आणि आता फक्त ते आठवण आहे? जर उत्तर होय असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुमच्या तुटलेल्या नात्याला जोडण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी नातं जपावं कसं, नातं जपल्याने काय होतं, पूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तुम्हाला असं वाटतं का, तर याच्यावर तुम्ही विचार केलाय की नातं तुटतं कशामुळे? गैरसमजुतीमुळे की अहंकारामुळे? मित्रांनो, नातं जोडण्यासाठी अनेक वर्ष लागतात. नातं जोडायसाठी खूप वेळ लागतो, पण नातं तोडायसाठी एक शब्द पुरतो. तुम्ही एक चुकीचा शब्द बोलून बघा, तुमचं नातं तुटलं जातं. तेव्हा जपून शब्द वापरा. चूक झाली, माफी मागा. काय होतं माफी मागितल्याने? काही होत नाही, नातं टिकतं ना आपलं. बऱ्याच वेळा माणसाचा अहंकार असतो, इगो हट होतो की मीच का सॉरी म्हणू त्याला, तिला. म्हणा ना सॉरी. ती व्यक्ती हवी ना तुम्हाला? जर ती व्यक्ती मनापासून हवी असेल तर नक्की तुम्ही झुकायला शिका. आणि प्रेम, मैत्री, नाती यानेच आपलं आयुष्य सुंदर होतं मित्रांनो. तेव्हा कधी कधी काय होतं की आताच्या प्रत्येक तरुण पिढीला हे झालंय की मला जिंकायचंय. नक्की तुम्ही जिंका, आयुष्याच्या स्पर्धा जिंका. तुम्ही नाती जिंकायच्या भानगडीत पडू नका. तुम्ही स्पर्धा जिंकायच्या लालसेपोटी तुम्ही नाती सुद्धा जिंकायचे प्रयत्न करताय. नाती जिंकायला लढाई आहे का? ते का युद्ध आहे? आपल्याला युद्ध करून नातं जिंकायचं आहे? नाही ना मित्रांनो. नातं जिंकायचं नसतं, नातं जपायचं असतं. तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिक जिंकलेला असता. कधी आपण असा विचार केलाय का की जर मी माझ्या नात्याला जपलं असतं तर ते टिकलं असतं? कधीच विचार करत नाही आपण मित्रांनो. करा. मला सांगा, झाडाला जर आपण पाणीच नाही दिलं तर ते झाड टवटवीत राहणार आहे का? नाही ना. तसंच आहे, जर तुम्हाला नाती टवटवीत ठेवायचे आहेत, फुलासारखी फुलवायची आहेत, तर त्या नात्याला प्रेमाचा, जिव्हाळ्याचं त्याला पाणी घाला तुम्ही. का आयुष्य सुंदर नाही आपलं? आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त आपण नात्यामध्ये लावलेली स्पर्धा आहे, ही स्पर्धा कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. जिंकून तुम्ही ते नातं टिकवू शकत नाही. त्याच्यावरती एक लादलं जात, एक उपकार, ते नातं दबलं जात असं ओझ्याखाली की मी तुला जिंकून आणले, माझा उपकार आहे तुझ्यावरती. असं नातं कायम टिकत नाही. मी नेहमी म्हणतो मित्रांनो, पैशाने जोडलेली माणसं काही क्षणासाठी सोबत असतात, पण मनातून आणि मनापासून जोडलेली माणसं आयुष्यभर आपल्या सोबत राहतात. मग मला सांगा, पैशासाठी माणसं आलेले हे तात्पुरते स्वरूपात असतात, पण मनापासून हार्ट टू हार्ट जॉईन झालेला माणूस आयुष्यभर आपल्या सोबत राहतो. आणि मी म्हणतो, एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात निघून गेली तर का दुःख करत बसायचंय?
का दुःख करत बसायचंय? ज्याला जायचंय तो जातोच, आणि ज्याला राहायचंय तो कशाही परिस्थितीत आपल्या सोबत असतो मित्रांनो. तेव्हा गेलेल्याला विसरून जा, आलेल्याचं वेलकम करा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. मला सांगा, आपण जर एखाद्या कार्यक्रमामध्ये गेलो आणि आपली चुकून एखादी चप्पल आपली हरवली, किंवा ते चप्पल आपल्याला सापडत नाही, कुठेतरी पडली, हरवली, मग आपण दुसरी चप्पल शोधत तिथेच बसतो का? नाही ना मित्रांनो. आपण ती दुसऱ्या एका पायातली चप्पल आहे, ती चप्पल तिथे सोडून येतो, आपण पुढे जातो, आपण थांबत नाही. आपण त्या एका चप्पलीसाठी आपण वाट बघत बसत नाही. आयुष्य पण असंच आहे. तुम्ही थांबू नका. आयुष्यातली एक व्यक्ती गेली ना, जाऊ देत ना, नवीन येईल, भेटेल पुन्हा. दुःख करत बसून आपलं आयुष्य बरबाद करण्यापेक्षा गेलेल्या व्यक्तीला रामराम करा आणि येणाऱ्या व्यक्तीचं वेलकम करा. नक्की आयुष्य सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे. आता बऱ्याच लोकांना काय वाटतं की जिंकायचं आहे, मला ती हवे, मला तो हवाय. नाही मित्रांनो, असे ते कधीच तुमचे होणार नाहीत. तेव्हा तुम्ही त्याला जपा. तुम्ही जपलं ना की तुमचा विजय असतो तुमच्या नात्याचा. आणि आपल्या वागण्याने आणि आपल्या बोलण्याने जी समोरची व्यक्ती, त्या समोरच्या व्यक्तीमध्ये बदल झाला पाहिजे. ही तर खरी जी तुमची जिंकायची ओढ आहे. सपोज एखादी व्यक्ती तुमच्या विचारामुळे, तुमच्या बोलण्याने जर त्या व्यक्तीमध्ये बदल होत असेल, तर तुम्ही, तुमचं प्रेम असो, मैत्री असो, तुम्ही जिंकलाय. कारण तुमच्यामुळे समोरच्या व्यक्तीमध्ये झालेला तो बदल आहे. आणि काही लोक असतात स्वार्थी, की ज्यांचा स्वार्थ साधला की ते सोडून जातात, विसरून जातात. पण मित्रांनो, कर्म आहे, हे कर्म पुन्हा फिरून येतं. कर्माचं फळ हे नक्की मिळतं. म्हणून मी नेहमी म्हणतो की ज्याला आपण सुख देऊ शकत नाही, त्याला दुःख देण्याचा आपल्याकडे काही अधिकार नाही. तेव्हा नेहमी प्रेम देत राहा, तेवढंच दुप्पट तिप्पट तुम्हाला प्रेम मिळत राहील. आणि मला असं वाटतं, खरंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो की नात्यामध्ये मित्रांनो, जिंकायची स्पर्धा लावू नका. कधीच नातं जिंकून नका. नातं जर तुम्हाला टिकवायचं असेल तर नातं जपा तुम्ही, आणि अगदी ते पण मनापासून. म्हणून पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला मित्रांनो, की नातं हे रेशीम धाग्यासारखं असतं. एकदा तुटलं की जोडलं जातं मित्रांनो. आय थिंक जोडलं जातं, पण त्या नात्यामध्ये गाठ पडते. ते पूर्वीसारखं नातं जोडलं जात नाही. तर सुरुवातीला तुम्ही तोडूच नका. जेवढं नातं माझं घट्ट कसं राहील, माझी व्यक्ती माझी कशी राहील, त्या व्यक्तीची काळजी घ्या, जपा त्या व्यक्तीला. आणि तुम्ही जर जपाल तर नक्कीच ते टिकाल. ते कुठेही तुम्हाला सोडून जाणार नाही मित्रांनो. तेव्हा जपायचा प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात आपण भावनांची दुनिया यूट्यूब चॅनेलमध्ये. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना, आणि चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद मित्रांनो.